कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर बुधवारी सकाळी 11:30 वाजता 2 खोक्यामध्ये भरलेली एकूण 54 स्फोटके कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहे। रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय। कल्याण पश्चिम फलाट क्रमांक 1 वर 2 खोके आहेत, त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली। कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन या खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले। तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। श्वानाच्या सहाय्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आली। ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती, ती कोणी आणून ठेवली, स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता, अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला। ही स्फोटके दगडखाणीच्या खदानींमध्ये सुरुंग आणि स्फोटासाठी तसेच विहिरी खोदण्यासाठी वापरली जातात। अशाच क्षमतेची ही स्फोटके आहेत। या स्फोटकांचा तातडीने स्फोट होत नाही। ती डिटोनेटर्स जिलेटिंग कांड्यांसारखी असतात, त्यांना वात असते, ती स्फोटकांशिवाय स्फोट करत नाही। तरी ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणी आणली याचा तपास सुरू आहे, असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले। ही स्फोटके खरेदी करून एखादा व्यावसायिक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने प्रवास करण्याचे विचारत असावा, त्यावेळी पोलीस किंवा अन्य हालचालीमुळे त्याने स्फोटकांचे खोके तेथेच ठेवून पळ काढला असावा, असा तर्कही पोलिसांकडून काढला जात आहे। कल्याण वेस्ट साइड में 54 इलेक्ट्रिक डिटोनेटर मिले हैं। अगर देखा जाए तो दीज आर द प्राइमरी सोर्स एंड जैसे जिलेटिन या फिर जो वेल्स खदान, इनको ब्लास्ट करने के लिए जो एक्सप्लोजिव यूज किया जाता है उसको डिटोनेट करने के लिए इसका इस्तेमाल होता है। सर ये कहाँ पर मिला, इसकी जानकारी कैसे आपको इसको मिला? या एक सफाई कामगार है, उसने ये आईज एंड ईयर्स जो हमारी स्कीम है उसके रिगार्डिंग उनको हमने सब सेंसिटाइज किया है, तो उसी ने हमको इन्फॉर्मेशन दिया है। सर सीसीटीवी अपने पास उपलब्ध है, तो उसमें क्या दिख रहा है, मतलब कि इन्वेस्टिगेशन चल रहा है। किस उद्देश्य से रखा गया है, कुछ इसके बारे में प्राथमिक अंदाज क्या है सर? कुछ नहीं, ये इजीली अवेलेबल है। उसके रिगार्डिंग ऐसे नहीं कि किसी ब्लास्ट के लिए यूज करने वाले हैं, इजीली अवेलेबल होता है। डिटोनेटर ओनली है, इसमें कोई एक्सप्लोजिव नहीं है, तो अंडर इन्व्हेस्टिगेशन है सर। सर इझिली त्याला इझिली हँडल करू शकता, म्हणजे कोणी पण असं काय नाही? हो, इझिली अवेलेबल आहे। मार्केटमध्ये तुम्ही गेलात ना एखाद्या शॉपला